नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत में आपके साथ ओजस्वी श्रीवास्तव। वक्त हो गया है खास खबर का। खबर महाराष्ट्र के संभाजीनगर से है, जहां फुलंब्री तहसील के बाबरा के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में जगत गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय की ओर से बुधवार को भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया था, जिसमें 150 लोगों ने रक्तदान दिया। कार्यक्रम का उद्घाटन पूर्व जिला परिषद सदस्य जितेंद्र जायसवाल ने किया। इस शिविर में नरेंद्र महाराज के अनुयायियों की ओर से क्षेत्र के बाबरा, बोधेगांव, बाभुल गांव, लेहा, जहागीर, चिंचोली, कान्हे गांव, हिवारा, विरमगांव, मामनाबाद आदि गांव में रक्तदान किया गया। इस समय प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के चिकित्सा अधिकारी डॉक्टर वरुण देवकर, डॉक्टर प्रवीण उगले, सोमनाथ करपे, राजू बनकर, हरिदास मोरे, दीपक चोपड़े, राजेंद्र जाधव, यमराज राउत राय, सुनील पांडे, गजानन सिसोदे, प्रकाश मोरे, गजानन बंसोड़ आदि उपस्थित थे। वहीं शिविर में बड़ी संख्या में महिलाएं एवं बालिकाओं ने भाग लिया। शिविर को सफल बनाने के लिए बाबरा प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के समस्त स्टाफ ने कड़ी मेहनत की। नरेंद्र स्वामी यांच्या ज्या बाबरा येथे केशिला श्री गुरुदेवाच्या सर्व भक्त या निमित्ताने आपल्या रक्तदान शिबिरमध्ये श्री नरेंद्र स्वामीचा एक महत्त्वाकांक्षी असं आहे की आपण जगवा, दुसऱ्याला जगवा, बेटी बचाव बेटी त्यांच्या म्हणल्याप्रमाणे आज या बाबरा PSCमध्ये सर्व रक्तदान शिबिरसाठी सर्व या पंचक्रोशीतून आलेले त्यांचे गुरु शिष्यमंडळ व पूर्ण आत्ताच सांगितल्याप्रमाणे आज महाराष्ट्रभरामध्ये त्यांचं टार्गेट जास्तीत जास्त 1 लाखाच्या पुढं या रक्तदान शिबिरमधून त्यांचं माध्यमातून या आपलं रक्तदान शिबिर म्हणजे आपलं रक्त देणं म्हणजे आपल्याला आपण कोणाचं जीवन जगवत होय। या माध्यमातून श्री गुरुदेव नरेंद्र स्वामी यांच्या चरणी मस्तक होतो, थांबतो। जय हिंद। रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे आणि रक्तदान म्हणजे हेच खरंच जीवनदान आहे आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान होत आहे हे खूप मोलाचा वाटा आहे, जेणेकरून रुग्णांना जे रक्त आहे की ते वेळेवर भेटत नाही किंवा अवेलेबल नसतं, तर त्यासाठी या ठिकाणून जो साठा पुरवला जाणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात जाणार आहे। की जसं सांगण्यात आलेलं आहे की त्यांचं टार्गेट 1 लाख आहे आणि त्यांनी 41,000पर्यंत त्यांनी केलेलं आहे। तर आतापर्यंत 3 दिवसामध्ये जे झालेलं आहे तर मला वाटते उर्वरित ह्याच्यामध्ये त्यांचं जे टार्गेट 1 लाखाहूनही आधी जाणार आहे हे मला याच्यावरून दिसत आहे। तर ती खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून आपण या ठिकाणी रुग्ण नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर संपूर्ण भक्त परिवार एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदानाचं आयोजन त्यांनी केलं। परंतु आजच्या या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान म्हणजे सामान्य माणूस तर विश्वास करणार नाही, परंतु त्यांचं टार्गेट आहे 1 लाख बॉटलचं आणि आतापर्यंत या 3-4 दिवसामध्ये जवळपास 41,707 रक्तदाते त्यांना लाभले। म्हणजे इतकं मोठं प्रमाण आणि इतकं मोठं रक्तदान आणि हे सर्वश्रेष्ठ दान, त्याची तुलना आपण कशाबरोबरही करू शकत नाही। असं महान कार्य या भक्त परिवाराच्या रूपाने हे होत आहे आणि मला नाही वाटत की जगामध्ये असलं कुठंतरी इतकं मोठं हे कार्य जे नरेंद्राचार्यजी महाराज परिवाराच्या रूपाने यांच्या माध्यमातून हे महाराष्ट्रभर होत आहे, असं कार्य मला नाही वाटत कुठं आणखी होत असेल। आणि मला वाटतं 75 देहदान सुद्धा झालेले आहेत। म्हणजे काळाची जी गरज आहे सर्वसामान्याकरता भेडसावणारा जो प्रश्न आहे, आज जो आपण सगळ्याच ठिकाणी रक्ताचा तुटवडा पाहतो, त्याच्याकरता हा किती मोठा हातभार या महाराष्ट्राच्या रूपाने असेल, या देशाकरता किती मोठा हातभार यांच्या रूपाने या परिवाराच्या रूपाने मिळतो की फक्त महाराजच नाही तर त्यांच्या संपूर्ण परिवारासमोर आम्ही आमच्यासारखे सर्व नतमस्तक आज होत आहे की त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं की सर्वसाधारण एखादं रक्तदान शिबिर करवायचं आपण जर ठरवलं तर 25च्या वर 26वर रक्तदाता मिळत नाही, परंतु इतक्या हजारोच्या संख्येने इथं उत्सुकतेने रक्तदान ज्या वेळेला भक्त परिवार करतायत तर हे
म्हणजे खूप मोठी वाखाणण्याजोगी ही गोष्ट आहे. परत एकदा भक्त परिवाराला मी शुभेच्छा देतो आणि देतो. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हेवाले की रिपोर्ट. फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही. देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत.